विद्यार्थ्यांनो सगळ्यांना नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 17 एप्रिल पर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आजच्या व्हिडिओतून नक्की काहीतरी नवीन शिकायला भेटेल. पहिला प्रश्न, भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डस्ट क्लिकचे 7वी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, उझबेकिस्तान. लक्षात घ्या, भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्ट लीगची 7वी आवृत्ती 12 एप्रिल 2026 रोजी सुरू झाले. यावर्षी हा सराव उझबेकिस्तानमधील नामांगन येथील गुरुम सराय फील्ड ट्रेनिंग एरिया येथे होत आहे. भारताकडून भारतीय सैन्य मुख्यतः महार रेजिमेंट आणि भारतीय वायुदलाचे एकूण 60 जवान सहभागी झाले आहेत. या सरावाचा मुख्य उद्देश अर्धपर्वतीय भागात बेकायदेशीर सशस्त्र गटांना निष्प्रभ करण्यासाठी संयुक्त ऑपरेशन आणि टॅक्टिकल ड्रिलचा सराव करणे आहे. एक्झरसाइज डस्ट लीग म्हणजे काय? हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय लष्करी सराव आहे. याची 6वी आवृत्ती एप्रिल 2025 मध्ये औंध पुणे येथे झाली होती. सुरुवात कधी झाली? 2019 पासून. 6वी आवृत्ती औंध पुणे या ठिकाणी झाली आणि 7वी आवृत्ती कुठे? तर उझबेकिस्तान या ठिकाणी होत आहे. पुढील प्रश्न, हंगेरीच्या नवीन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली? तर ही निवड झाली आहे ऑप्शन डी, पीटर मेजर यांची. लक्षात घ्या, टिझा पक्षाचे नेते पीटर मेजर यांनी हंगेरीच्या संसदीय निवडणुकीत विजय मिळवला. त्यांच्या पक्षाने 199 पैकी 138 जागा जिंकून 2/3 बहुमत मिळवले. या विजयामुळे विक्टर ऑर्बन फिडेस पक्ष यांचा 16 वर्षांचा दीर्घकालीन कारभार संपला. हंगेरी राजधानी आहे बुडापेस्ट, चलन आहे हंगेरियन फोरिंट आणि खंड आहे युरोप. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाचा कार्यकाळ एप्रिल 2027 पर्यंत वाढवला आहे? तर हे आहेत ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर अजित कुमार मोहंती. केंद्र सरकारच्या कॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीने डॉक्टर अजित कुमार मोहंती यांच्या सेवावाढीस मंजुरी दिली. त्यांची पहिली नियुक्ती 3 मे 2023 रोजी अणुऊर्जा आयोगचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे संचालक म्हणून झाली होती. आता ते मे 2027 पर्यंत या पदावर कार्यरत राहतील. यापूर्वी त्यांनी मार्च 19 ते सप्टेंबर 23 दरम्यान भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक म्हणून काम देखील केलं आहे. अणुऊर्जा आयोग, ॲटॉमिक एनर्जी कमिशन ही भारतातील एक सरकारी संस्था आहे जी अणुऊर्जेशी संबंधित धोरणांनी नियोजन करते. स्थापना झाली 3 ऑगस्ट 1948 ला. अणुऊर्जा कायदा लागू झाला 1962 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक आहे डॉक्टर होमी जहांगीर बाबा. भारत सध्या अणुऊर्जा निर्मितीत जगात 6व्या स्थानावर आहे. एकूण स्थापित क्षमता 8780 मेगावॅट म्हणजे 8.78 गिगावॅट. 2031-32 पर्यंत ही क्षमता 22.38 गिगावॅट पर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे. पुढील प्रश्न, अलीकडे इस्माईल ओमर गोयले कोणत्या देशाचे सलग 6व्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जिबुती. लक्षात घ्या, जिबुतीचे राष्ट्रपती इस्माईल ओमर गोयले यांची 6व्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली. त्यांनी निवडणुकीत 97.81% मते मिळवून सलग 6व्यांदा विजय मिळवला. 78 वर्षीय गोयलेह 1999 पासून या आफ्रिकन देशाचे नेतृत्व करत आहे. जिबुती रेड सी आणि गल्फ ऑफ अडेन जोडणाऱ्या महत्वाच्या जागतिक सागरी महामार्गावर स्थित असल्यामुळे रणनीतिक दृष्ट्या खूप महत्वाचे आहे. हॉर्न ऑफ आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग, हे आफ्रिकेच्या ईशान्य भागाला म्हणतात. जो देश आहे ना, त्याचं जर मॅपमध्ये बघितलं तर एक शिंगी गेंड्यासारखा दिसतो, त्यामुळे त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असे म्हणतात. प्रमुख देश आहे जिबुती, सोमालिया, इथिओपिया आणि इरिट्रिया. रेड सी शिपिंग रूटमुळे हे क्षेत्र रणनीतिक दृष्ट्या महत्वाचे आहे. हा प्रदेश पूर्व आफ्रिकेतील द्वीपकल्प असून त्याचा आकार गेंड्याच्या शेंगासारखा दिसतो. जिबुती राजधानी आहे जिबुती सिटी. राष्ट्रपती आहे इस्माईल ओमर गोयले. पुढील प्रश्न, 15 एप्रिल 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा कोणता स्थापना दिन साजरा करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे 79वा. हिमाचल दिवस दरवर्षी 15 एप्रिल रोजी साजरा केला जातो. 2026 मध्ये 79वा हिमाचल दिवस साजरा करण्यात आला. 15 एप्रिल 1948 रोजी 30 संस्थानांचे विलिनीकरण करून हिमाचल प्रदेशाची स्थापना झाली, म्हणून हा दिवस राज्य स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला. मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू. राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता. विधानसभेच्या 68 जागा, लोकसभेच्या 4 तर राज्यसभेच्या एकूण 3 जागा हिमाचल प्रदेश या ठिकाणी आहेत. तसेच जर तुम्हाला दररोज डेली जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्याची PDF फाईल पाहिजे असेल तर ज्ञानवंदन एज्युकेटर ॲप्लिकेशन डाउनलोड करा.
करंट अफेअरच्या कोर्समध्ये जाऊन फ्री एमसीक्यू पीडीएफ फोल्डरमध्ये जायचे. तुम्हाला डेलीचे पीडीएफ फाईल त्या ठिकाणी बघायला मिळेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या भारतीय खेळाडूने रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये 48 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला? तर यांचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सावन बरवाल. हिमाचल प्रदेशातील 28 वर्षीय आर्मी हवालदार सावन बरवाल यांनी नेदरलँडमध्ये आयोजित रॉटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये इतिहास घडवला. त्यांनी ही मॅरेथॉन 2 तास 11 मिनिटे 58 सेकंदात पूर्ण करून 48 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला. यापूर्वी हा विक्रम 1978 मध्ये 2 तास 12 मिनिटे म्हणजे 2 सेकंदांनी हा विक्रम त्यांनी त्यांच्या नावावर केलाय. या कामगिरीमुळे सावन बरवाल यांनी एशियन गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे. लक्षात घ्या, या स्पर्धेत सावन 20व्या स्थानावर राहिले. या स्पर्धेत सुवर्णपदक इथिओपियाच्या गोये अडोला यांनी जिंकले. त्यांनी 2 तास 3 मिनिटे 54 सेकंद वेळ नोंदवला. रॉटरडॅम मॅरेथॉन ही नेदरलँडमधील प्रतिष्ठित वर्ल्ड ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस आहे. मॅरेथॉन अंतर 42.195 किलोमीटर इतके आहे. पुढील प्रश्न, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार जागतिक स्टार्टअप फंडिंग मध्ये भारताचा क्रमांक काय? तर भारताचा क्रमांक आहे 4. ट्रासेक्स या मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मने इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 प्रकाशित केला. या अहवालानुसार जागतिक स्टार्टअप फंडिंग मध्ये भारत 4थ्या स्थानावर आहे. फायनान्शियल इयर 2026 मध्ये भारतीय टेक स्टार्टअपने 11.7 अब्ज निधी उभारला, जो मागील वर्षाच्या 14.3 अब्ज तुलनेत 18% कमी आहे. भारत, अमेरिका, UK आणि चीननंतर 4थ्या स्थानावर असून जर्मनी आणि फ्रान्सला या ठिकाणी मागे टाकले आहे. शहरामध्ये बंगळुरू 33% फंडिंगमध्ये प्रथम, तर मुंबई 21% सह दुसऱ्या स्थानावर आहे. फायनान्शियल इयर 2026 मध्ये 47 IPO आले, उदाहरणार्थ लेन्सकार्ट, ग्रो आणि मिशो, आणि 6 नवीन युनिकॉर्न तयार झाले. टॉप 3 देश ऑलरेडी सांगितलं, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि चीन. ट्रासेक्स एक प्रमुख मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म आहे. उद्देश जगभरातील स्टार्टअप्स आणि खासगी कंपन्यांचा डेटाबेस प्रदान करणे. मुख्यालय आहे बंगळुरू, कर्नाटक या ठिकाणी आणि स्थापना झाली 2012 मध्ये. पुढील प्रश्न, मल्याळम नववर्ष विषुव 2026 कधी साजरा केला जात आहे? तर हा दिवस साजरा केला जातोय 15 एप्रिलला. हा केरळचा प्रमुख सण असून मल्याळम नववर्ष म्हणून ओळखला जातो. विषुव हा मल्याळम कॅलेंडरमधील मेदम महिन्याची सुरुवात दर्शवतो. हा सण नवीन सुरुवात, समृद्धी आणि आशा यांचे प्रतीक आहे. मुख्यतः केरळमध्ये साजरा केला जातो, परंतु जगभरातील मल्याळी समाज हा सण साजरा करतो. या दिवशी लोक मंदिर दर्शन, पारंपरिक जेवण आणि पारंपरिक पोशाख घालून साजरा करतात. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून YouTube हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवेल. पुढील प्रश्न, अलीकडे एका राजकीय पक्षाने संसद सत्रापूर्वी 3 लाईन व्हीप जारी केला. संसदीय भाषेत याचा अर्थ काय? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सभागृहात उपस्थित राहून पक्षाच्या बाजूने मतदान करणे या ठिकाणी बंधनकारक आहे. संसदीय लोकशाहीमध्ये पक्ष आपल्या खासदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हीप जारी करतात. व्हीप म्हणजे पक्षाचा आदेश असतो की खासदारांनी काय करावे, उपस्थित राहणे किंवा मतदान करणे. जर एखादा खासदार 3 लाईन व्हीप पाळत नसेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत त्याचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते. हा कायदा 1985च्या 52व्या घटना दुरुस्तीने लागू झाला. व्हीप हा शब्द संविधानात नमूद नाही, तो संसदीय परंपरेवर आधारित आहे. पुढील प्रश्न, दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर अंतर्गत बांधलेला 12 किलोमीटर लांबीचा आशियातील सर्वात मोठा एलिव्हेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडॉर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तराखंड. दिल्ली डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 12 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर राजाजी नॅशनल पार्क मधून जातो. हा संपूर्ण कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर दिल्ली ते देहरादून प्रवासाचा वेग 6 तासावरून कमी होऊन 2.5 तास होईल. योजना रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय अंतर्गत NHAI द्वारे विकसित केली जात आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत अंदाजे 13,000 कोटी रुपये आहे. दिल्ली देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर, पूर्ण नाव दिल्ली सहारनपूर देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर. एकूण लांबी सुमारे 210 किलोमीटर. संबंधित उद्यान आहे राजाजी नॅशनल पार्क, उत्तराखंड. वैशिष्ट्य, वन्यजीवांसाठी अंडरपासेस तयार केले. साऊंड बॅरियर्स बसवले आहेत, ज्यामुळे आवाजामुळे प्राण्यांना त्रास होणार नाही. तर विद्यार्थ्यांना एकूण 10 प्रश्न बघितले. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करायची आहेत. मॉक सराव करायचा असेल तर प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा. पहिला प्रश्न, इराकच्या नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे निजार अहमेदी. 2026चा लता दीनानाथ मंगेश पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी, कैलाश सत्यार्थी.
एप्रिल 2026 मध्ये कोणते बंदर भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले? उत्तर आहे मुंद्रा पोर्ट. एप्रिल 2026 मध्ये आयुसीएन रेड लिस्ट अपडेटनुसार अंटार्क्टिकातील कोणत्या प्रजातीला निकट संकटग्रस्त वरून लुप्तप्राय श्रेणीत टाकण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी एम्परर पेंग्विन. नेक्स्ट, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकले? उत्तर आहे ऑप्शन बी सिल्वर पदक. एप्रिल 2026 मध्ये आयोजित होणाऱ्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक बँकेच्या स्प्रिंग मीटिंगचे यजमान शहर कोणते? उत्तर आहे ऑप्शन डी वॉशिंग्टन DC, अमेरिका. अलीकडे UIDAने लडाखला जम्मू काश्मीरपासून वेगळी स्वतंत्र ओळख दिली आहे. आधार नोंदणीमध्ये लडाखसाठी नवीन राज्य कोड काय आहे? उत्तर आहे ऑप्शन डी 39. नेक्स्ट, 14 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांना भारतरत्न कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन बी 1990. नेक्स्ट, अमेरिकेत स्वामी विवेकानंद यांची पहिली प्रतिमा कोठे स्थापित करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन सी सिएटल या ठिकाणी. नेक्स्ट, एशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पुरुष फ्रीस्टाईल टीम रँकिंग मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? तर भारताने दुसरा क्रमांक मिळवला आहे. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, संगीत जगातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे 12 एप्रिल 2026 रोजी निधन झाले. त्यांना भारत सरकारकडून पद्मविभूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? 2000, 2005, 2008 की 2015? प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. कंटेंट आवडलं असेल तर एक लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्याकरता QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.